Can you hear me now? Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Application of multivariable differential calculus त्याचे MCQs आपण थोडेसे डिस्कस करूयात आणि त्याच्यानंतर आपला जो टेस्ट आहे आज जो टेस्ट पेपर आहे तो या चॅप्टरवर असणार आहे. ओके. इन दिस चॅप्टर ऍज वी आर स्टडीड काय काय शिकले आपण या चॅप्टर मध्ये आपण एक्झॅक्ट काय शिकले? काय काय शिकलोय आपण? एरर फाइंड करायचं. फक्त एरर अँड अप्रॉक्सिमेशन. जॅकोबियन्स. हा फर्स्ट दॅट इज फर्स्ट पॉइंट जॅकोबियन. जॅकोबियन इक्वेशन. हा जॅकोबियन पहिल्यांदा आपण शिकले याच्यात. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे तो एरर्स अँड अप्रॉक्सिमेशन अँड थर्ड पार्ट दॅट इज मॅक्झिमा अँड मिनिमा. ओके. आणि जो लॅग्रेंजेस अनडिटरमाइंड मल्टिप्लायर इन वन व्हेरिएबल जो पॉइंट होता तो बीट किंवा तो पॉइंट ऍज पर सिलेबस कॅन्सल झालेला आहे त्यामुळे तो बीट काही मी तर कव्हर केलेला नाहीये. सो फर्स्ट लुक ॲट दिस. स्क्रीन सगळ्यांना क्लिअर दिसते ना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Go for it. The percentage error in the area of rectangle when an error of 1% of is made in maturity, its length and breadth is equal to. Made in it is measuring आहे ते actual. Measuring its length and breadth is equal to. आता इथे बघा percentage error in the area of rectangle is given. Now tell me that area of rectangle is equal to length into breadth. Okay. Percentage area दिलेला आहे percentage area दिलेला आहे इथं 1%. Percentage error in the area of rectangle that is 1%. 1% दिलेला आहे इथं. आता लेंथ आणि ब्रीथ काय असेल इथं सांगा? As we know that percentage म्हणजे काय असेल 100 into delta A divided by A is equal to 100 into delta L divided by L plus 100 into delta B divided by B. Now tell me that काय असेल आता? दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 1 आलेलं आहे बरोबर आहे. 1% आहे. मग आता इथे मला सांगा पर्सेंटेज मध्ये काय असेल आता इथं? The percentage error in the area of rectangle when an error of 1% of is made in its length and breadth is equal to. किती असेल? 2. Yes. It is 2%. ओके. आता हे एक्झाम्पल मी स्किप करते. सेकंड एक्झाम्पल स्किप करते. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊयात आपण. If u is equal to f of y plus ax plus phi of y minus ax, then डबल आवाज येतो. go to u by dou x. डबल आवाज येतो. If you are getting it. Okay. हा आता if u is equal to, now is it okay? Yes, ma'am. Yes, ma'am. आता या ठिकाणी u दिलेला आहे. u is equal to f of y plus ax plus phi of y minus ax, then dou 2u by dou x square minus. हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलंय बघा. ऍक्च्युअल हे एक्झाम्पल आपण कुठे सॉल्व्ह केलंय? पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये म्हणजे मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर याचा आन्सर काय येईल सांगा आता? हे ऑप्शन बघू नका, ऑप्शन सोडून द्या, कारण एखाद्याच माझ्या प्रिंटिंग मध्ये थोडंफार मागे पुढे झालेलं असेल. ऑप्शन सोडून द्या. तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगा मला आन्सर काय असेल. 0. चेक करा. ब्लाइंडली नका सांगू. मी तुम्हाला काय म्हणते, ऑप्शन बघू नका. डोंट लुक ॲट दिस ऑप्शन्स. जस्ट टेल मी दॅट
फर्स्ट डो यू बाय डो एक्स सांगा आता. सॉल्व केलेलं आहे आपण हे. डो यू बाय डो एक्स इज इक्वल टू F dash of U एफ into डॅश A. ऑफ वाय प्लस Y एक्स plus A इंटू ए into हा प्लस Phi फाय dash डॅश of ऑफ वाय मायनस एक्स X इंटू मायनस ए. minus A. इज इट ओके. त्याच्यानंतर परत याचाच डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, डबल डेरिव्हेटिव्ह. सो डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल आता इथं ए A स्क्वेअर square राहणार ना. ए into स्क्वेअर F इंटू double dash एफ डबल डॅश F double dash of Y plus एक्स. X यस करेक्ट. आता हा मायनस मायनस इथला अजून परत मायनसच येणार ना. plus A square. मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर फाय डबल डॅश ऑफ Phi वाय double dash मायनस of Y minus X. वाय मायनस ए एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर डो टू यू बाय करा. डो टू यू बाय डो वाय स्क्वेअर. ह्याच्यासाठी अगोदर आपल्याला डो यू बाय डो वाय काढावं लागेल. मग आता इथं इक्वल टू डो बाय डो वाय इथं लिहूयात आपण. हा डो बाय डो सॉरी डो यू बाय डो वाय सांगा. डो यू बाय डो वाय इज इक्वल टू टेल मी दॅट. F dash of F Y dash of plus Y X. plus Yes, A. f dash of y plus ax into 1. Is it okay? Plus phi dash of Phi y dash of minus Y ax Y into 1. minus X. हा. त्याच्यानंतर याचा डबल डेरिव्हेटिव्ह जर घेतला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर घेतला इथं तर काय येईल? F double dash of Y plus X. Plus Okay. Dou to u by dou y square is equal to partial derivative of this given function. Once again, we are taking f double dash of y plus ax plus phi double dash of y minus ax. ओके. आता या ठिकाणी इथं बघा हा ए स्क्वेअर जर कॉमन काढला या इथं वरच्या ह्याच्यामध्ये ए स्क्वेअर इन ब्रॅकेट हे दोन टर्म्स राहतील. इट इज डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू. ओके. मग आता आपल्याला काय करायचं, याला ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केला, याला ए स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केलं तर हे टर्म अशी मिळेल तुम्हाला ए स्क्वेअर इंटू दिस ब्रॅकेट. नाउ वी आर गोइंग टू फाइंड आउट दिस टर्म डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डो टू यू बाय डो वाय स्क्वेअर. मग आता डो टू यू बाय डो एक्स स्क्वेअर काय आहे, ए स्क्वेअर इंटू दिस ब्रॅकेट minus a square into this bracket. What we are getting here? 0. Yes, this answer is 0. Then after that, next property. Which usual notation? Which usual notation the properties of maximum and minimum under various conditions are. आता इथं बघा या ठिकाणी properties of maximum and minimum under various conditions are. conditions काय काय आहेत बघा इथं. आता पहिला इथं बघा फर्स्ट आणि सेकंड कंडिशन, दोन कंडिशन्स आहेत इथं. मॅक्झिमम मिनिमम RT minus S square is equal to 0. सेकंड आहे RT minus S square is less than 0. त्याच्यानंतर PQRS मध्ये इथं परत R दिलाय तुमचा सॅडल पॉइंट, त्याच्यासोबत दिलेला आहे इथं RT minus S square is greater than 0, R is greater than 0. त्याच्यानंतर फेल्युअर केस RT minus S square is greater than 0, R is less than 0. आता मला सांगा या कंडिशन मध्ये ऑप्शन्स दिलेत बघा इथं. ऑप्शन्स PIQ3R म्हणजे आता इथं बघा कोणते कोणते कंडिशन्स होऊ शकतात. पहिली कंडिशन ऍट अ टाइम, हे कंडिशन चेक करा. ही पहिली कंडिशन आहे. Option B. Which option is the correct option? B. D option. C. मेन कंडिशन काय आपली सांगा. मेन कंडिशन काय असेल? RT minus S square. पहिली कंडिशन काय आहे? RT minus S square. Whether it is greater than 0 or less than 0? Greater than. Greater than 0 असायला पाहिजे. बरोबर आहे. ग्रेटर दॅन 0 असेल तरच आपण काय म्हणतोय,
त्या ठिकाणी तो जी काही व्हॅल्यू आहे ती स्टेशनरी व्हॅल्यू आहे फॉर दॅट गिव्हन पॉइंट्स. ओके, ही कंडिशन झाली. ही कंडिशन कोणत्या नंबरला आहे? 3 नंबरला आहे, परत 4 नंबरला पण आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम म्हणतोय आपण. मॅक्झिमम कधी पॉसिबल आहे? R is less than zero. R is less than 0. ठीक आहे, म्हणजे आता ही कंडिशन आहे थर्ड कंडिशन. सॉरी, इथं फोर्थ कंडिशन आहे ना? Yes, ma'am. इट इज फोर्थ कंडिशन. थर्ड कंडिशन आहे. आता हे जे ऑप्शन दिलेले आहेत हे सगळे टोटल कंडिशन एकत्र केलेले आहेत. त्याच्यानंतर इथे काय दिले बघा, फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिले, फर्स्ट ऑप्शन मध्ये काय दिलंय? PIQ3R4S2. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन दिले P2QIR3S, इथं आय म्हणजे इथे या ठिकाणी फर्स्ट आहे, R3S4. P3Q4R2S1, P4Q2R1S3. मग आता ह्या ज्या ऑप्शन्स मध्ये हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 ऑप्शन मध्ये बेटर कंडिशन, ज्याच्यामध्ये कंडिशन सगळे कंडिशन सॅटिस्फाय होतील असं जे काही पेअर आहे ते इथं दिलेले आहेत, ते पेअर्स दिलेले आहेत. सो फाइंड आउट दॅट पेअर इन दीज ऑप्शन्स. C. D. ऑप्शन डी. थ्री म्हणताय तुम्ही. 3 म्हणजे थर्ड कंडिशन काय आहे? RT minus x square is greater than 0. R is greater than 0. No. ऑप्शन डी. Option D, madam. D येते. P4 Q2 Q2 ला कसं म्हणणार? RT minus x square is less than 0 म्हणजे तर तुम्ही कसं शक्य आहे ते सॅडल पॉइंट येणार ना. C option. C ऑप्शन येते. C option. मॅक्झिममला काय येणार बघा, इथं P आहे. मॅक्झिममला कंडिशन काय आहे? ही कंडिशन सॅटिस्फाय होते, बरोबर आहे, म्हणजे P4. त्याच्यानंतर मिनिमम साठी कंडिशन काय असणार आहे? Q3. 3. 3. ठीक आहे. सॅडल पॉइंट साठी काय असणार आहे? Second. लेस दॅन 0. 2. 2 R2. त्याच्यानंतर S जो आहे फेल्युअर केस आहे, फेल्युअर केस साठी 1 असणार आहे. मग कोणतं ऑप्शन करेक्ट आहे याच्यामध्ये? नाही ऑप्शन. एक पण नाही. इज नॉट गिव्हन हिअर. नाहीये ना. फर्स्ट हिअर RI. नो, इट इज नॉट करेक्ट. इथे ऑप्शन चुकलेले आहेत. P3 RT minus S square is greater than 0 मॅक्झिमम इथे चुकलेलं आहे, यांचं इथे ऑप्शन द्यायला चुकलेलं आहे. सो ऍक्च्युअल ऑप्शन काय येतं आपल्या इथं? करेक्ट ऑप्शन इज P4 Q3 and R2S1. ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे हे कंडिशन, मग यावेळेस इथं कंडिशन सगळं व्यवस्थित चेक करायचे. या ठिकाणी इथे देताना ऑप्शन चुकलेले आहेत, पण तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि त्याच्यानंतर ऑप्शन चूज करा. ओके, नेक्स्ट द जॅकोबियन ऑफ, इथे जॅकोशियन झाले टाइप मध्ये. द जॅकोबियन डो uv by डो xy फॉर द फंक्शन u is equal to e raised to x sin y, v is equal to x plus log of sin y is. सांगा आता, जॅकोबियन सांगायचं आपल्याला. जे आपल्याला कंडिशन काय माहितीये? J इज इक्वल टू काय? फॉर्म्युला काय आपला? ux uy vx vy. टेल मी दॅट आन्सर नाउ. ux काय असेल सांगा? Ex into cos of y. e raised to x sin y ना, इट इज cos y. e raised to x sin y. uy काय असेल? E raised to x cos y. Cos y. ओके, vx काय असेल? 1. 1. 1. vy काय असेल? Tan y. tan y. नाही, tan y असणार आहे का? Cot 1 upon y. sin y cot y. Cos y. cot y ना, Yes ma'am. cos divided by sin असणार आहे. Sorry, cot y. इट इज Yes. cot y. मग आता इथं फॉर्म्युला मध्ये पुट करा. ह्या डिटर्मिनंट काय कॅल्क्युलेट करा आता इथं. 0 येते मॅम. त्याच्यानंतर uy काय आपला? e raised to x cos y
1 आणि हा cot y. मल्टिप्लिकेशन करा. काय असेल सांगा आता इथं. 0 येईल. 0 आहे आन्सर. हा मॅम. चेक करा. करेक्ट आहे ना. कॅल्क्युलेट करा. जे असेल ते असेल आन्सर. येस मॅम. e raised to x sin y into cot y. cot म्हणजे काय असेल cos y divided by sin y. 0 ठीक आहे. मायनस यस e raised to x into cos y. हा साइन साइन कॅन्सल झाला. e raised to x cos y minus e raised to x cos y, it gives 0. So option C is the correct option. ठीक आहे. नेक्स्ट, if the function u v w of three independent variables x y z are not independent, then the Jacobians of u v w with respect to x y z is always equal to. इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत ते. मग आता जॅकोबियन ऑफ एक्स वाय झेड विथ रिस्पेक्ट टू यू व्ही डब्ल्यू. एक्स वाय झेड च यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड दोन्हीच इक्वल राहणार ना. तिन्ही पण इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत. 1. जॅकोबियन हा जे जे डॅश इज इक्वल टू 1. तो आपल्याला ती प्रॉपर्टी माहिती आहे. नेक्स्ट, द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ, या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहे. where f of x is equal to 2x raised to 4 plus 7x cube minus 8x square plus 3x plus 1 is f of 0.999. त्या ठिकाणी f of x, x च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. काय येते बघा. आन्सर किती येतं. 5. चेक करा चेक करा. किती येतं. 4.984. Okay. Next, x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. Then the Jacobian is equal to 1. Jacobian म्हणजे j. R येतं. Okay. Is it correct answer? Yes ma'am. Okay. Next, if u is equal to x plus y, if u is equal to x plus y, v is equal to x minus y, then Jacobian of uv with respect to xy is equal to फाइंड आउट करा. ux काय तर सांगा. ux is equal to काय मिळेल तुम्हाला. ux 1. 1. uy काय मिळेल. 1. vx काय मिळेल. 1. 1. vy -1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इथं -1 झाला. हा -1 विच इज इक्वल टू -2 येतं काय. Just check that option has given. ऑप्शन नाही दिला त्याने इथं. -1/2 none of these दिलेलं आहे. None of this. none of these राहणार आहेत. -1 it is -2 येतं. नेक्स्ट, if u is equal to x square, if u is equal to x square and v is equal to y square, then Jacobian of uv with respect to xy is equal to, find out करा. 2x 4xy ux काय मिळेल तुम्हाला. 4x x मिळेल ना. 0 आणि परत इथे 0 आणि इथे 2y. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4xy. 4xy. is the correct option. Okay. त्याच्यानंतर नेक्स्ट, if u is equal to x sin y minus x and v is equal to y sin x, then the Jacobian of
Jacobian of dou uv by dou xy is equal to काय असेल सांगा. Please find out that. हा कॅल्क्युलेट करून सांगा प्लीज. x sin y minus x आणि v is equal to y sin x दिलेलं आहे. कॅल्क्युलेट करा. ux काढा, uy काढा, त्याच्यानंतर vx आणि vy काढा. vx is equal to and vy is equal to. Please tell me that. Ux is equal to sin y. Sin y minus 1 आहे. 1 -1 -1. uy काय येतोय? x cos y. X cos y. X cos y. vx काय येतं? cos Y cos x. y cos x आणि इथं sin x. हा कॅल्क्युलेट करा सांगा आता पटकन. vy फक्त sin x येणार. हा यस. sin x into sin y minus sin x ही फर्स्ट टर्म झाली. त्याच्यानंतर मायनस x cos y into y cos x. Which option is the correct option? Hey, B option. option B. Next, if u is equal to e raised to x sin y and v is equal to e raised to x cos y, then whether the function is dependent, independent, neither independent nor independent, none of these. Depend. व्हॅल्यू मिळते ना इथे कुठेतरी आपल्याला. Yes. e raised to x म्हणजे त्या ठिकाणी yes it is dependent. Once again we will check later on. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊयात. या ठिकाणी संपलेत. आता आपण थोडेसे एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. जस्ट आय एम शेअरिंग अ स्क्रीन. Okay. Look at this. If a function f of xy is equal to 0, f of xy is equal to 0, has saddle point, आता हे फंक्शन has saddle point. If when it is possible, option A is given, rt minus s square is greater than 0. Option B आहे rt minus s square is less than 0. Option B ma'am. Option C आहे rt minus s square is equal to 0. Which option is the correct option? B. Option B is the correct option. Yes. Saddle point कधी असतं? rt minus s square is less than 0 असेल तर. Okay. Then next. Next example. If मगाशी आपण ते बघितलं एक्झाम्पल, तरी आपण परत घेऊया तिथं. x is equal to r cos theta. X is equal to r cos theta. 1. Yes. डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला इथं. थांबा थोडस. x r cos theta. Y is equal to r sin theta. Then Jacobian of xy with respect to r theta is equal to. काय असेल सांगा आता. 1. It is 1.
चेक करा 1 कसं असेल. आर कुठं सोडणार आहे? आर येते. आर कॉमन आहे ना तिथनं. आर कॉमन काढावं लागेल तुम्हाला. मग cos स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1 येणार. सो इट विल बी द आर. आन्सर इज आर. त्याच्यानंतर नेक्स्ट. The necessary conditions for f of xy is equal to 0 to have extremum r. The necessary conditions for म्हणजे एखादी व्हॅल्यू ही मॅक्झिमम आहे म्हणजे एक्स्ट्रीमम व्हॅल्यू आहे तर त्याच्यासाठी कंडिशन कोणती असणार आहे ती सांगा. टू हॅव एक्स्ट्रीमम फर्स्ट ऑप्शन fxy is equal to 0, fyx is equal to 0. त्याच्यानंतर ऑप्शन बी दिलाय fxx is equal to 0, fyy is equal to 0. Option C, fx is equal to 0, fy is equal to 0, and option D is given fx is equal to 0, fy is equal to 0, fxx is greater than 0, and fyy is greater than 0. Which option is the correct option now? D option. सी Necessary condition for f of xy is equal to 0 to have extremum r. याच्यामध्ये पहिलीच कंडिशन जी आहे आपण ज्यावेळेस मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू काढतो त्याच्या आधी आपण स्टेशनरी व्हॅल्यू फाइंड आउट करतोय फॉर दॅट पर्टिक्युलर स्टेशनरी पॉइंट्स. इज इट ओके? मग त्याच्यासाठी पॉइंट आपण स्टेप वाईज कॅल्क्युलेट करतोय. पहिल्यांदा काय करतोय आपण दिलेलं फंक्शन त्याचे डेरिव्हेटिव्ह घेतोय. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इक्वल टू 0. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय करतोय आपण हा येस वी कॅन पुट दॅट डेरिव्हेटिव्ह टू 0. मग आता ह्याच्यामध्ये सांगा हे डबल डेरिव्हेटिव्ह हे कधी युज करतोय आपण हे कधी फाइंड आउट करतोय आर इज इक्वल टू एस इज इक्वल टू टी इज इक्वल टू तीन गोष्टी फाइंड आउट करतोय. मग हे तीन गोष्टी आहेत का इथं कुठे ह्याच्यामध्ये नाहीयेत. आणि ही जी कंडिशन आहे ही कंडिशन पण इथं कुठे आपण नेसेसरी नाहीये. ही कंडिशन नाहीच आहे नेसेसरी. कंडिशन फर्स्ट कंडिशन काय आपली fx is equal to 0 and put fy is equal to 0. You will get that the value of x and y. Means आपल्याला पेअर ऑफ पॉइंट्स मिळतात तिथं. पेअर्स मिळतात तिथं. कधी जर दिलेला डेरिव्हेटिव्ह हा आपण इक्वेट टू 0 करतो. Isn't it? So option C is the correct option. Got it? यस मॅम. Okay. त्याच्यानंतर नेक्स्ट example. If u is equal to x minus y, if u is equal to x minus y, v is equal to y minus x, then Jacobian of uv with respect to xy. Please tell me that now. Jacobian of uv with respect to xy. Just I want to declare one instruction. The students who remains absent abruptly, for them this is the instruction. If the students are absent for the lectures or any test for all subject, I am asking about all subject, then I will not display their ISC marks for board examination. ज्यावेळेस तुमचे जे मार्क्स आहेत आम्ही ISC चे मार्क्स पाठवायचे असतात मी त्यांचे मार्क्स
युनिव्हर्सिटीला पाठवणार नाहीये. सो प्लीज कीप इन माइंड प्रॉपरली. झालंय आता आपलं सगळं सिलेबस संपलाय, सगळ्यांचे सिलेबस संपलेले आहेत. कुणी टेस्टला प्रेझेंट राहतं, कुणी ऍबसेंट राहतं. इव्हन जे काही रोल नंबर्स आहेत, 5-6 रोल नंबर्स आहेत, कंटिन्युअस ऍबसेंट आहेत. रोल नंबर त्याच्यामध्ये रोल नंबर 43 आहे, देन रोल नंबर 66 आहे, रोल नंबर 41 स्टार्टिंगला ऍबसेंट होते, जवळपास 2 महिने 1 महिना ऍबसेंट होते त्याने. त्याच्यानंतर काही रोल नंबर 32 तर कायमच ऍबसेंट आहे. काही स्टुडंट आहेत, जर मी त्यांचं लिस्ट काढले 38 रोल नंबर 38, भरपूर कारण सांगता तुम्ही लेक्चर्सचे, नेटवर्क नाहीये, मोबाईल इश्यू आहे, हे असं प्रत्येक वेळेस होत नसतं. त्यामुळे जे स्टुडंट ऍबसेंट आहेत त्यांनी फक्त लक्षात ठेवायचे की त्यांचे जे मार्क्स जर डिस्प्ले झाले नाहीत त्याला कॉलेज जबाबदार राहणार नाहीये. बिकॉज एव्हरीथिंग इज डिपेंड्स अपॉन युअर अटेंडन्स. इफ अटेंडन्स इज बिलो 50%, ऍक्च्युअल 80% आपण युनिव्हर्सिटीने दिलेले आहे, आता 50% मी कन्सिडर करते. पण ज्यावेळेस तुमची युनिव्हर्सिटी कन्सिडर केलं जातं, युनिव्हर्सिटीला प्रत्येक सब्जेक्टला जर तुम्ही बिलो 80% असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मार्क्स युनिव्हर्सिटीला पाठवले जात नाहीत. दिस केस कन्सिडर्ड ऍज अ डिफॉल्टर केस. ऑनलाईन चालतंय म्हणजे काहीही चालतंय असं समजू नका. तुमचा अटेंडन्स खूप महत्वाचा आहे. अटेंडन्स म्हणजे फक्त ऑनलाईन चालू करून कुठेही बाहेर फिरायचं, दॅट इज नॉट करेक्ट. कारण तुमचे जे एक्झाम्स होणार आहेत त्याच्यामध्ये प्रॉक्टरिंग सिस्टीम जी आहे ती सिस्टीम थोडीशी डेंजर आहे. याच्या आधी कसं होतं, ऍट अ टाइम तुम्ही गुगलवर क्वेश्चन्स टाकले तर तुम्हाला आन्सर मिळत होतं, पण आता तसं नाहीये. त्यामुळे तुम्हाला स्टडीज करावी लागणार आहे आणि तुम्हाला तिथं स्वतःचे मार्क्स फाइंड आउट करावे लागणार तिथं. आलं का लक्षात? त्यामुळे सिरियस व्हा, सिरियसली अभ्यास करा. जेवढा तुमचा वेळ वाया गेलेला आहे तो जाऊ द्या. आता जेवढा वेळ आहे तो वेळ युटिलाइज करा. खूपशे मुलं आहेत तसे, आणि त्यांना त्यांचे मार्क्स नाही मिळाले तर परत त्याला कुणी म्हणजे विचारायचं नाही की आमचे मार्क्स का नाही आले किंवा आमचे मार्क्स का नाही पाठवले. तुम्हाला प्रत्येक वेळेस इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलंय की बिलो 50% तुमचं जर अटेंडन्स राहिलं तर तुमचे मार्क्स कुठेच जाणार नाही. फक्त ते राहतील. आता तुम्ही ISC देऊ शकताय, पण त्याचं काहीच यूज नाही. UT देऊ शकताय, त्याचं काहीच यूज नाही. तुमच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी तुमचा आणि तुमचा मोबाईलचा वापर करा. ओके, लेट इट बी. फाइंड आउट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ UV विथ रिस्पेक्ट टू XY. येस, UX काय असेल सांगा आता इथं. 0 येतं. आन्सर 0 येतं. Zero. Answer is 0. Okay. Next. Approximate value of a function. Approximate value for a function f of x plus delta x y plus delta y is equal to. काय असेल सांगा आता इथे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करतोय आपण. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करतोय म्हणजे या ठिकाणी आपण चेन रूल अप्लाय करतोय, इजंट इट. मग आता इथं हे f of x plus delta x y plus delta y आहे, तर याचं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय यूज करतोय बघा इथं. तर पहिल्यांदा ऑप्शन A, f plus delta f divided by delta x dx plus delta f divided by delta y into dy. Option B, dou f by dou x into delta x plus dou f by dou y into dy. Option C, f minus delta f by delta x into dx plus dou f by dou x dou y into dy. And option D, dou f by dou x
into dx minus dou f by dou y into dy. Which option is the correct option now? Tell me. D. B. Minus येतं? Option D. B. 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 Minus येतं का? No. नाही. B. Approximate दोन. value find out करतोय. B. B. Option B. B. Option number. B is the correct option. Okay. The next. Next example. इथे दोन कंडिशन दिलेले आहेत. पहिली कंडिशन आहे. First condition is given. J dash minus 1 is equal to 0. त्याच्यामध्ये परत सेकंड कंडिशन दिलेली आहे. Jacobian of UV by XY into Jacobian of XY with respect to UV minus 1 is equal to 0. आता याच्यामध्ये सांगा दोन्ही कंडिशन्स करेक्ट आहेत की ओनली फर्स्ट कंडिशन करेक्ट आहे की सेकंड कंडिशन करेक्ट आहे की कोणतंच कंडिशन करेक्ट नाहीये? दोन्ही करेक्ट आहे मॅडम. बोथ कंडिशन्स आर करेक्ट. दोन्हीचं मिनिंग तेच होतं. जे डॅश इज इक्वल टू 1 येतं इथं आणि ह्या दोन्ही मधलं मल्टिप्लिकेशन सुद्धा 1 आहे. म्हणजे हे ऍक्च्युअल जॅकोबियन ऑफ युव्ही म्हणजे जे आणि जॅकोबियन ऑफ एक्स वाय असेल तो जे डॅश असेल. नेक्स्ट एक्झाम्पल. हा 6 झाला, हा 7. ओके. इफ एक्स इज इक्वल टू e raised to u cos v, y is equal to e raised to u sin v, then Jacobian of xy with respect to uv is equal to. Tell me that. Yes, please. Yes, anyone? E raised to u cos v, e raised to u sin v. Don't. E raised to Right 2. answer? E raised to 2u. E raised to 2u. E raised to 2u. Is it correct? प्रत्येकाचा आला Yes. answer? Yes, ma'am. Yes. Next. Which of the following is relative error? Relative error. आता ऑप्शन दिलेत बघा. फर्स्ट ऑप्शन आहे 1 minus delta u by u. ऑप्शन बी दिलेला आहे 1 plus delta u by u. ऑप्शन सी आहे delta u divided by u and option D दिलेला आहे u upon delta u. Which option is correct? C option. C option. C. Option C is the correct option. Very good. The next. Next example. The percentage error in area of ellipse when an error of 1% is made in measuring the
measuring the major and minor axis. Major and minor axis is option A 1%, option B 2%, option C 0.5%, and option D it is 4%. आता या ठिकाणी आपल्याला area of ellipse. Who will tell me that formula? Area of ellipse is equal to. It is pi into pi AB. AB. Yes. Yes. आता या ठिकाणी एरिया फाइंड आउट करायचंय. मग इथं मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे. Isn't it? मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस असतं म्हणजे दिलेलं फंक्शन मल्टिप्लिकेशनच्या वेळेमध्ये किंवा डिव्हिजनच्या वेळेमध्ये असतं तर त्यावेळेस आपण काय करतोय लॉग घेऊन सॉल्व्ह करतोय. हा मग आता सपोज हा एरिया ऑफ इलिप्स आपण कॅपिटल ए ने डिनोट केला. ए इज इक्वल टू पाय इंटू ए बी. ओके मग आता याचं हे जे टर्म आहे याचं डेरिव्हेटिव्ह काढायचंय. सो हिअर फर्स्ट वी आर टेकिंग दॅट लॉग ऑफ ए इज इक्वल टू लॉग ऑफ पाय ए बी. ठीक आहे म्हणजे इथे काय असणार आहे लॉग ए इज इक्वल टू लॉग पाय प्लस लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग बी. ओके मग आता डेरिव्हेटिव्ह घेतलं याचं तर काय असेल डेल्टा ए बाय ए. इज इट ओके याचं 0 येतं मग इथं काय असतंय डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. Percentage error in area of ellipse when an error of 1% is made in measuring of major axis and minor axis. दोन्ही मध्ये पण तुम्हाला 1% दिलेला आहे. मग आता 100 ने मल्टिप्लाय केलं ह्या डेरिव्हेटिव्हला इंटू 100. मग इथं पर्सेंटेज एरर काय असेल डेल्टा ए डिवायडेड बाय ए इंटू 100 इज इक्वल टू याचं पर्सेंटेज एरर दिले याचं पर्सेंटेज एरर दिले दॅट इज 1 प्लस 1 इट इज इक्वल टू 2%. Answer is 2. Okay. Then next, the stationary points. The stationary points. Of f of xy is equal to x square plus xy square plus y raised to 4 is. बघा इथं ऑप्शन दिलेत 1 0 0 1 0 0 and 1 1. स्टेशनरी पॉइंट्स काढण्यासाठी स्टेशनरी पॉइंट्स काढण्यासाठी आपण काय करतोय x is equal to 0 y is डेरिव्हेटिव्ह equal to काढतोय. 0 इक्वल टू 0 पुट कर. No, here this is the function. फंक्शन दिले त्यांनी इथं. स्टेशनरी पॉइंट्स फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि तो डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0 करतोय. त्याच्यानंतर मग ते सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतोय आपण. त्याच्यावरनं व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. मग बघा चेक करा काय येतं आन्सर. आन्सर मे बी 0 0 पण तिथं त्या ठिकाणी असं नका जाऊ की ते डायरेक्ट एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली तर वाय तुम्हाला 0 मिळेल वाय 0 पुट केलं की एक्स 0 मिळेल असं करू नका. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा आणि इक्वेट टू 0 करा. एफ एक्स इज इक्वल टू 0 एफ वाय इज इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय होते का बघा तिथं. एफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x प्लस वाय स्क्वेअर ना. त्याच्यानंतर एफ वाय काय मिळतो 2y plus x square 2xy प्लस 4y क्यूब. हा मग आता त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर इथं फाइंड आउट करावं लागणार ना तुम्हाला व्हॅल्यू. इथं बघा इथं 2x प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 पुट केला. त्याच्यानंतर 2xy प्लस 4y क्यूब इज इक्वल टू 0 पुट केला तुम्ही.
म्हणजे इथं बघा ह्या सेकंड इक्वेशन वरनं काय मिळतं बघा तुम्हाला. y जर कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये काय राहील 2x प्लस 4y² इज इक्वल टू 0. काय तर आन्सर सांगा आता मला. Y is equal to 0. y इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 0. 0 हा मग ह्याचा आन्सर काय मिळेल तुम्हाला 0 0. हा नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल. डेल्टा x is an error in x, then delta x by x is called as. काय म्हणतो याला आपण पर्सेंटेज एरर ओय Percentage. असं कसं पर्सेंटेज एरर कसं आहे इथं 100 असेल तर पर्सेंटेज. येस सॉरी मॅडम. आन्सर इज कॉल्ड एज रिलेटिव्ह एरर. गडबड नका करू. MCQ चे मार्क्स आहेत एका मार्काचं आपल्याला हे येतोय. आता सपोज तुमचा 50 मार्काचा पेपर असणार आहे. जो मेन पेपर आहे तो 50 मार्काचा आहे तुमचा. ठीक आहे मग त्या 50 मार्कापैकी आपल्याला ऍटलीस्ट 20 मार्क तरी पडायला पाहिजेत. आणि हे छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत त्याचे हे छोटे छोटे एक्झाम्पल्स इझी एक्झाम्पल्स आहेत. आणि हे इझी एक्झाम्पल मध्ये आपल्याला कम्प्लीट ऍज इट इज फुल मार्क्स पडतात. त्यामुळे गडबड नका करू. 100 असेल तर पर्सेंटेज एरर असणार आहे. अदरवाइज हा रिलेटिव्ह एरर असणार आहे. इज कॉल्ड एज अ रिलेटिव्ह एरर. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. The percentage error in area of rectangle. Percentage error in area of rectangle when an error of 1% when an error of 1% is made in measuring its length and breadth. Is equal to 2%. येतं बघा 2%. इज इट 2%. एरिया ऑफ रेक्टँगल सांगा मला. Length into breadth. लेंथ इंटू ब्रेथ. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण पर्सेंटेज एरर दिलेला आहे तो 1%. इट गिव्स 1 + 1 2%. ठीक आहे. इफ u इज इक्वल टू साइन x, v इज इक्वल टू साइन y. नेक्स्ट एक्झाम्पल. If u is equal to sin x, v is equal to sin y, then Jacobian of uv with respect to xy is equal to. Yes, u sin x आहे, v sin y आहे. ux काय मिळतो तुम्हाला cos x cos x, uy 0, vx 0, vy cos y. हा मग आन्सर काय असेल Cos x, cos x, cos y. Cos y. cos x cos y. बरोबर आहे ना. हा बरोबर आहे. cos x into cos y. प्लस मायनसचा काही फरक पडणार नाही तो. ओके ना. येस मॅम. नेक्स्ट एक्झाम्पल.
The percentage error, 12th na, whatever. The percentage error in area of square when an error of 1% is made in measuring its length is काय असेल सांगा 4%. किती 2%. 2% येते. हा कारण इथं एरिया ऑफ स्क्वेअर Yes, sir. इज इक्वल टू साइड स्क्वेअर ना हा सपोज ए इज मग आता ह्याचा पर्सेंटेज आता मल्टिप्लिकेशन मध्ये करतो ना आपण 2a. बरोबर आहे ना ए स्क्वेअर हा बरोबर आहे. ए इंटू ए मग आता ह्याचा पर्सेंटेज एरर काढला तर काय असणार आहे डेल्टा ए बाय ए इंटू 100 इज इक्वल टू आता इथं ए स्क्वेअर आहे 2 into log a. 2 इंटू लॉग ए मग आता इथं 2 इंटू कसं असणार आहे 2 delta a by a. डेल्टा ए delta A by डिवायडेड A. बाय ए इंटू 100 so it is 2 into 1 it is 2%. Okay, next example, the percentage error in area of circle, the percentage error in area of circle when an error of 1% in measuring its radius is किती असेल सांगा 2%. 2%. measuring its radius is area of circle Pi r square. R square. pi r square बरोबर आहे बरोबर आहे. मग आता इथं r दिलाय 1 2 into delta r by r into 100 बरोबर आहे ना बरोबर आहे. so इथं delta a divided by a into 100 percentage error in area of circle it is equal to हा पहिल्यांदा 0 मिळेल plus 2 into delta r divided by r into 100 आणि इथं 1% दिलेला आहे so it is 2 into 1 it gives 2%. Okay, then next one, if x is equal to uv, x is equal to uv, y is equal to u by v, then dou xy by dou uv is equal to ऑप्शन जे काय असतील ते सांगा जे काय आन्सर असेल ते सांगा uv आणि u by v दिलेला आहे आन्सर काय असेल बघा तिथे व्यवस्थित -2u upon v. -2u upon v. -2u divided by v. 2u. प्रत्येकाचा आन्सर आला का तसा परत तेच एक्झाम्पल रिपीट झालं इथे बघा u cos v u sin v then dou xy
by dou uv is equal to yes याचा आन्सर काय असेल सांगा u cos v into minus u sin v सॉरी मल्टिप्लिकेशन मध्ये काय येईल आता इथं बघा ux काय मिळेल cos v मिळेल uy मिळेल मायनस u sin v हा त्याच्यानंतर vx मिळेल sin v सॉरी हा येस इट इज नाही vx नाही xy घेतोय आपण xu सॉरी तर मी घेताना चुकलंय xu पाहिजे हा xu आणि xv पाहिजे xu घ्या आधी जस्ट आय हॅव टेकन दॅट ux उलट घेतलं होतं xu घेतला आपण cos v मिळाला आणि x v जो मिळतो तो मायनस u sin v मिळतोय त्याच्यानंतर yu घेतोय आपण yu इट इज इक्वल टू cos v नो इट इज sin v हा इथे sin v मिळेल आपल्याला हा sin v झाला आणि त्याच्यानंतर yv इज इक्वल टू u cos v. u cos v हा मग आता इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर u cos स्क्वेअर v आणि मायनस मायनस प्लस u sin स्क्वेअर v आणि हा u कॉमन काढला तर u इंटू 1 मिळतं आणि आन्सर काय मिळेल इथं u इज द आन्सर ओके देन देअर आफ्टर नेक्स्ट लास्ट वन घेऊयात आपण त्याच्यानंतर आपण एंड अप करूयात मीटिंग नेक्स्ट एक्झाम्पल कितवा नंबर आहे 16 नंबर आहे ना 16th one if delta p by p is equal to 2 into delta e by e minus delta r by r and percentage error in E and R are 2% and 1% respectively. Then percentage error in P is equal to आता या ठिकाणी इक्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला आता या दिलेल्या इक्वेशनला तुम्हाला पर्सेंटेज एरर मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल 3% खरंय ना 3%. 100 into yes delta p by p is equal to 2 into delta e by e into 100 minus delta r by r into 100 ओके मग आता या ठिकाणी इथं पर्सेंटेज एरर किती दिलाय इथं ई मध्ये 2% दिलाय आणि आर मध्ये 1% दिलाय म्हणजे इथं काय असणार आहे 2 into 2 4 minus 1 it is equal to 3%. There is a 3% error in P. Okay. ठीक है. So here we are going to Sanket. Don't write anything. ओके पण एक विदिन अ सेकंड चॅट बॉक्स मध्ये तुमचे सगळे रोल नंबर्स टाका जे प्रेझेंट आहेत त्यांचे रोल नंबर्स टाका बी फास्ट
ओके, या ठिकाणी मी लेक्चर वाइंड अप करते. याच्यानंतर एक 5 मिनिटात तुम्हाला टेस्टची लिंक येईल. जे तुमचे कॅचे आहेत सगळे क्लिअर करायची, हिस्ट्री क्लिअर करायची, मग टेस्ट ओपन करायची आणि टेस्ट सबमिट करायची. अननेसरी टेस्ट नाही सबमिट झाली हे नाही असले कारण सांगू नका. आता खूप दिवसापासून मी टेस्ट देत आहे. व्यवस्थित लिंक ओपन करून व्यवस्थित ऑप्शन सिलेक्ट करून सबमिट करा. थँक्यू ऑल ऑफ यू.